कधीतरी सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यायची. आई अंगणात पाणी शिंपाडून झाडू मारायची. घर शेणानं सारवलेलं अगदी सुगंध वाटायचं. गावातल्या कोंबड्यांचं आरवणं आणि कुठेतरी दूर एखाद्या बैलाच्या गळ्यातला घंटेनाचा तो टिंटिनाट, ही सगळी पहाटेची निसर्ग गाणी असतात. आणि दिवसाची सुरुवात एक प्रकारच्या शांततेत, समाधानात व्हायची. गावाचं आयुष्य वेगळंच होतं. तिथे ना गडबड होती ना बनाव. तिथे फक्त माणूस पण होतं. माणसाला माणूस म्हणून बघायची नजर होती. घरं होती मातीची, पण नाती मात्र सोन्यासारखी होती. पण जसं जसं शहराकडे जाणं सुरू झालं तसं तसं माणसं गावातून हळूहळू निघून गेली. कोणी शिक्षणाच्या नावाखाली तर कोणी नोकरीच्या मागे. शेवटी सुविधा हव्यात म्हणून आज शहरात फ्लॅट मिळालेत, गाड्या आहेत, मोबाईल आहेत, पण जी शांतता त्या मातीच्या घरात होती ती आज कुठे अनुभवायला मिळतच नाही. शहरातलं आयुष्य धावपळीचं आहे. सकाळी ऑफिस, संध्याकाळी ट्रॅफिक, रात्री मोबाईल आणि रात्री झोप. माणसं इतकी गडबडीत आहेत की श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. तिकडे गावात मात्र वेळच वेळ आहे, पण माणूस नाही. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, पण बोलायला वेळ कोणाकडे आहे? पाटीवर लिहिलेलं आई अजून पुसलेलं नाही, पण आज त्या हातात स्मार्टफोन आला तरी त्या आईला पुन्हा कोणी सुद्धा लिहिलं नाही. गाव म्हणजे केवळ रस्ते, पाण्याच्या टाक्या, मंदिरं नसतात. गाव म्हणजे आठवणी असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी पाटीचा तो वास, आंब्याच्या झाडावर चढताना ओरडणाऱ्या बाबांचा आवाज, पौर्णिमेच्या रात्री अंगणात चांदण्याखाली बसून किस्से सांगणाऱ्या त्या आजीचं हास्य. हे सगळं शहरात कुठे मिळतं? शहरात जेवण मिळतं पण त्याला चव नसते. घर मिळतं पण माया नसते. माणसं भेटतात पण नातं जुळत नाही. आता परिस्थिती अशी झाली की शहरात मोठ्या संख्येने लोक वाढत चाललेत आणि गावं हळूहळू ओसाड होत चाललेत. शाळा बंद पडतायत, शिक्षक नाहीत, मुलं नाहीत, जनावरांना चारा घालायला कोणी उरलं नाही. आणि ज्यांनी या गावाला आपलं जीवन दिलं ती आपली साधी भोळी बाबडी माणसं. त्यांना फक्त फोनवर हो ठीक आहे बाबा एवढंच ऐकायला मिळतं. आवाज असतो पण त्यात आत्माच नसतो. गावातल्या विहिरीचं ते गोडशार पाणी पूर्वी थेट शरीराला थंडावा द्यायचं. आज शहरात फिल्टर आहे, पण आज चव कुठे? त्या विहिरीला पाणी नाही, जणू काही निसर्गाने पाठच फिरवली. गावच्या पोरीचं लग्न ठरलं असं ऐकवणारी ती शेजारी सुद्धा उरली नाही. दाराच्या आडोशाला थांबून गप्पा मारणारी मंडळी, गुरं बांधताना हाताला लागणारी त्या शेणाची ऊब, भाकरीवर पिठलं वाढताना आईची नजर, हे सगळं जिथं होतं ते आता गाव हरवत चालले. आणि गंमत म्हणजे गाव कुठं गेले याचा आपल्याला सुद्धा ठाव ठिकाणा नाही. आज जरी आपण शहरात राहत असलो तरी आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा मन गावाकडे नक्की धाव घेतं. कुठेतरी मनात प्रश्न येतो, मी खरंच मोठा झालोय का? माझं माणूस पण हरवत चाललंय. शहराने मला सुख दिलंय की मी गावाची किंमत चुकवली. आज परत जायचं म्हटलं तर गावात दार उघडणार सुद्धा कोणी राहिलं नाही. मग जाणवतं खरंच गाव पण हरवत चाललंय. जेव्हा कोरोनासारख्या भयंकर आजाराने जगभर थैमान घातलं तेव्हा त्या लोकांना गाव काय असते याची जाणीव झाली. शहरात असू दे की किती बी पैसा, पण सुख फक्त गावातच. आपल्यामुळं गाव जिवंत राहावं, शहरात मोठं व्हायचं, पण गाव विसरायचं नाही. मातीमध्ये माणूस पण असतं आणि ते माणूस पण आपल्याला परत मिळवायचं आहे.